महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, शेतकरी नेते संतोष भाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष वैभवजी मिटकर, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष माननीय संतोष खिळवणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8/7/2024 रोजी कन्नड तालुक्यातील 71,100 शेतकऱ्यांचे दावे फेटल्यामुळे पीक विमा कंपनीसह बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागणीसह तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। त्यावर तहसीलदार विद्याचर कडवर साहेब, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक साहेब यांनी आंदोलन ठिकाणी येऊन आंदोलनाची दखल घेऊन 10 जुलै 2024 पर्यंत पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, तसेच चोलामंडल पीक विमा कंपनी व बेजबाबदार कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे लेखी आश्वासन तहसीलदार कृषी अधिकारी यांनी दिले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष अनिल शेळके पाटील, शहर अध्यक्ष शशांक महादाने, तालुका महासचिव गोपाल सिंग राजपूत, तालुका संघटक शंकर मतसागर, तालुका उपसंघटक सचिन शेजवळ, तालुका उपाध्यक्ष अशोक पवार, तालुका उपाध्यक्ष संतोष सोनवणे, तालुका उपाध्यक्ष सांडू सुरे, तालुका उपाध्यक्ष अशोक जाधव, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष संदीप देवरे, शेतकरी सेना तालुका सचिव योगेश पवार, सर्कल अध्यक्ष शरद मोरे, सर्कल अध्यक्ष कृष्णा जाधव, महाराष्ट्र सैनिक सागर निमसे, योगेश पल्हाटे, विजय हाडोळे, अक्षय हाडोळे, प्रीतम देठे, कृष्णा अकुलकर, संजय इंगळे, गणेश राठोड, शेषराव पवार, किसन जाधव, अनिल रमणे, रामेश्वर पवार, प्रवीण पवार, किरण राठोड, निलेश चव्हाण, किरण जाधव, प्रल्हाद चव्हाण, जीवन राठोड, दादा भवर, पांडुरंग चव्हाण, सचिन मोटे, बंडू भवर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मन मराठी न्यूज गंगापूर।